सुरुवातीलाच एक सरळ प्रश्न, 2026 मध्ये मराठी सिनेमाचा खरा बादशाह कोण ठरणार? नागराज मंजुळे की रितेश देशमुख? कारण याच वर्षी दोन मोठे चित्रपट एकमेकांच्या समोर उभे आहेत, खाशाबा आणि राजा शिवाजी. एका बाजूला आहे नागराज मंजुळे, ज्यांनी सैराट बनवून मराठी बॉक्स ऑफिसचा इतिहास बनवला. सैराटने 110 कोटी कमावले आणि मराठीतला पहिला 100 कोटीचा सिनेमा ठरला. दुसऱ्या बाजूला आहे रितेश देशमुख, त्यांचा वेड सिनेमा 75 कोटी कमावला आणि तोही मोठा बॉक्स ऑफिसवर ठरला. म्हणजे दोघेही बॉक्स ऑफिसवर चालणारे नाव आहेत. आता खाशाबाबद्दल. हा सिनेमा आहे खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर. 1992च्या ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी वैयक्तिक पदक जिंकणारे ते पहिले खेळाडू होते. पण इतका मोठा पराक्रम करूनही त्यांना आयुष्यात फारसा सन्मान मिळाला नाही. भारत सरकारने त्यांची दखल घेतली आणि त्यांचे शेवटचे दिवस अक्षरशः भिकाऱ्यासारखे गेले. म्हणून नागराज मंजुळे हा सिनेमा बनवत आहेत. आता दुसरीकडे आहे राजा शिवाजी. हा मराठी इतिहासातील सर्वात मोठा बजेटचा सिनेमा मानला जातो. याचं बजेट 50 कोटीपेक्षा जास्त असेल असं बोललं जात आहे. या सिनेमात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहेत. सोबत मोठा स्टारकास्ट आहे. सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री. मराठी स्टारकास्टही आहे. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी. आणि विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटांना संगीत देत आहे अजय अतुल. म्हणजे 2026 मध्ये मराठी सिनेमात मोठी टक्कर होणार हे नक्कीच. पण आता खरी गोष्ट, नागराज मंजुळे यांनी आधीच 100 कोटी क्लब गाठला आहे. रितेश देशमुख अजून या आकड्यापर्यंत पोहोचले नाहीत. यातच एक साम्य म्हणजे राजा शिवाजी हा चित्रपट नागराज दिग्दर्शक करणार होते, पण रितेश आणि नागराज यांच्यात वाद झाल्यामुळे ते फिसकटले. नागराज मंजुळे मुद्दाम खाशाबा हा चित्रपट राजा शिवाजी बरोबर रिलीज करतील अशी खात्री आहे, कारण वादाचा बदला आणि आपली ताकद काय ते दाखवण्याची ते संधी नक्कीच सोडणार नाहीत. म्हणून आता एकच प्रश्न आहे, बॉक्स ऑफिसवर कोण जिंकणार, खाशाबा की राजा शिवाजी? कमेंटमध्ये फक्त एकच नाव लिहा, खाशाबा की राजा शिवाजी.